नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात. फायनली अर्णव आणि ईश्वरी राजेशला घरी घेऊन आलेत. तेव्हा ईश्वरी त्याला विचारते, तुम्हाला आठवतंय का, तुम्ही इथंच पडला होतात. तेव्हा राजेश मात्र काहीच आठवत नसल्याचे सांगतो. आता अर्णव त्याला रूम दाखवायला घेऊन जातो. रूम दाखवत असतानाच अर्णवला महत्वाचा कॉल येतो. तेव्हा तो राजेशला रूम मध्येच थांबवतो आणि कॉलवर बोलत खाली येतो. इकडे सुप्रिया नमूला सांगत असते, आम्ही इशूकडे जाऊन येतो, तुम्ही दोघंही वरण भात केलाय, खाऊन घ्या. नमू मात्र विचारू लागते, का तिकडं काय जाताय तुम्ही? तशी ती सांगते, अगं बाळाला आम्ही बघायला हॉस्पिटलमध्येही गेलो नव्हतो, म्हणजे तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, पण आता गेलं पाहिजे. आणि राजेशला पण घरी आणलंय, त्यालाही पाहिलं पाहिजे. त्याला आता काय आठवत नसेल तरी आपल्याला सगळं माहिती आहे, त्यामुळे जाऊन आम्ही बघून येतो, असं म्हणून ती तिकडून निघून जाते. इकडे राजेश रूम मध्ये एकटाच असतो आणि त्याचं लक्ष पैशाने भरलेल्या बॅगीकडे जातं. कपाटात ती बॅग असते, दरवाजा उघडाच असतो. आता राजेश हळूहळू त्या बॅगकडे जातो. बॅग उघडतोही, त्यातले पैसे हातातही घेतो. अर्णव आणि ईश्वरीचं लक्ष पूर्ण राजेशवर असतं. मात्र राजेश थोड्याच वेळात अर्णवला हाक मारत येतो, अर्णव साहेब, अर्णव साहेब. हो, ही पैशाने भरलेली बॅग कपाटात समोरच होती आणि कपाट पण उघडं होतं. असे कसे तुम्ही एवढे पैसे घरात असे उघड्यावर ठेवता? असं म्हणत ती बॅग तो अर्णवच्या हातात देतो आणि म्हणतो, मी थोडा वेळ खालीच बसतो, असं सांगून त्या रूम मधून बाहेर पडतो. आता ईश्वरी आणि अर्णव रूम मध्ये येतात. ईश्वरी मात्र म्हणू लागते, मला पटतच नाहीये, हा माणूस असा कसा वागतोय. त्याच्या डोळ्यासमोर पैशानी भरलेली अख्खे 25 लाख कॅश असलेली बॅग होती, पण त्यांनी हातही नाही लावला. असं होऊच कसं शकतो? मात्र अर्णव म्हणतो, म्हणजे काय, त्याला असं वाटलं असेल की आम्ही काहीतरी ट्रॅप लावला असेल, त्यामुळे तो रिस्क घेणार नाही. पण त्याची ही नाटकी आहेत ना, जास्त दिवस चालणार नाहीत. आता थोड्याच वेळात तिथं मामा येतो. मामाही म्हणू लागतो, अरे काय अर्णव, हा तर सगळं विसरल्यासारखं वागतोय. डॉक्टर काय म्हणलेत नेमकं? अर्णव सांगतो, डॉक्टर तेच बोललेत, त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला आठवत नाहीये काय. तिकडे मामाला मात्र आश्चर्य वाटतं. मामा म्हणतो, अरे पण आपल्याला रियालिटी माहिती आहे, पण ह्याच्या या चांगल्या वागण्यावर माझा तर विश्वासच बसत नाहीये. आता ईश्वरी म्हणते, मामा फिकर नॉट, भल्या भल्यांची पोल खोलली आहे मी. हा राकेश काय चीज आहे. तसा अर्णव मात्र हे सगळं आपल्यावर सोडून देतो. तो म्हणतो, भल्या भल्यांची म्हणजे तुला माझ्याबद्दल बोलायचं आहे का? ईश्वरी म्हणते, तुमच्याबद्दल का बोलू मी, तुमची काय पोल खोलली आहे मी? अर्णव मात्र म्हणू लागतो, हा तुला टॉन्ट मारायची सवय आहे ना, तू टॉन्ट मारायसाठी काहीही करू शकतेस, फक्त मी टार्गेट असतो तुला, असं म्हणत हे दोघं जणच आपापसात भांडू लागतात. मामा मात्र म्हणतात, अरे बापरे, तुम्हाला त्या राकेशला हँडल करायचंय, सगळी एनर्जी त्याच्यासाठी राखून ठेवा, आपापसात भांडू नका, असं म्हणत मामा तिकडून निघून जातो. इकडे इशूचे आई वडील घरी आलेले असतात. तिचे वडील मात्र अजूनही चिडलेले असतात. तेव्हा सुप्रिया त्यांना समजवते, अहो आपण लेकीच्या माहेरी आलोय, आपण आपलं कर्तव्य करू, बाळाला बघू आणि जाऊ. मात्र ते म्हणत असतात, पण तो राकेश जर माझ्या डोळ्यासमोर आला ना, मी काय करीन मला माहित नाही. आणि तेवढ्यातच राकेश त्यांच्या समोर येतो आणि चक्क त्यांच्या जवळ येऊन विचारू लागतो, नमस्कार, तुम्ही कुणाकडे आला आहात? तशी ती दोघं म्हणतात, तुझ्याकडे तर अजिबातच नाही. तेव्हा राकेश म्हणतो, बरं ठीक आहे, इथली लोक म्हणतात इथंच मी राहत होतो म्हणून, पण मला ना खरंच सांगू काय आठवत नाहीये हो. बरं असो, तुम्ही घ्या हं तुमची काळजी, असं म्हणून तो तिकडून निघून जातो. त्याचं हे रूप हे दोघं मात्र पाहतच राहतात. आता सुप्रिया म्हणते, कसा आहे ना हा माणूस, असा कसा हा वागू शकतो? इकडे नम्रता चांगलीच रागवली आहे. तिला मनवायला आकाश घरी आलाय, तो किती दार वाजवतोय पण नम्रता दारच उघडत नाहीये. आता तिथे शुभू येतो आणि म्हणू लागतो, अगं नमू, इतकंही फुगू नको, उघड दार. आकाश म्हणतो, तुम्ही कोण? तसा शुभू सांगतो, मी ना इंदोरवरून आलोय, ह्यांचे पप्पा आणि माझे पप्पा दोघही दोस्त होते. नमू मी, आम्ही पण लहानपासून दोघं दोस्त आहोत. आता तो म्हणतो, नमूला मी लहानपणापासून ओळखतो, अशीच आहे ती चिडकी, अशी छोट्या छोट्या गोष्टीवर भांडत असते. तेवढ्यातच नमू बाहेर येते आणि सांगते,
शुभूला इथे जॉब लागलाय मुंबईमध्ये, त्यामुळे त्याला घर मिळेपर्यंत काही दिवस तो इथंच राहणार आहे. तसा आकाश मात्र म्हणू लागतो, हा हा तोच का शुभू, लहानपणी तुम्ही दोघं खूप भांडायचा. तशी नम्रता चिडते आणि म्हणते, हो पण विषय आता त्याचा आणि माझा नाहीये, विषय आपल्या भांडणाचा आहे. असं म्हणतच ती रागाने पुन्हा आत जाते. आता मात्र शुभ म्हणतो, हो ही अशीच भांडते, एकतर हिला राग लवकर येत नाही आणि आला ना की मात्र समोरच्याची खेर नाही. आता मात्र आकाश म्हणू लागतो, हिच्या या स्वभावाबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. आता तेवढ्यातच पुन्हा एकदा नम्रता रूमच्या बाहेर येते आणि या दोघांना म्हणू लागते, अरे तुम्ही दोघं अजूनही माझ्याबद्दल इथं गॉसिपच करत बसलाय का? आणि आकाश सर, मी तुमच्यावर चिडलीये. का चिडले हे कळत नसेल तर मी सांगते. हे बघा, आपण दोघं होणारे नवरा बायको आहोत आणि मी तुमची बायको या नात्याने मदत मागूच शकते. म्हणजे तुमच्याशिवाय मला मदत करणारच कोण ना. मग हे सांगायला तुम्हाला घरच्यांना भीती का वाटतीये? हे तर तुम्ही खरं तर सांगितलंच पाहिजे. आणि जर तुम्हाला सांगायला जमत नसेल ना, तर खरंच आपण लग्न नको करायला. इकडे ईश्वरीचे आई बाबा आलेले मामा पाहतात. त्यांना बघून ते फारच खुश होतात. आता ते सगळ्यांनाच हाक मारून बोलवतात, अरे या खाली सगळेजण, बघा पहा तरी कोण आलंय. आता ईश्वर हे आई बाबांना पाहून खूप खुश होते. त्या अचानक सरप्राईज दिलात, मला खूप छान वाटलं. आता मामाही म्हणतात, अरे वा, तुम्ही बोलतेला पाहून ना खूप छान वाटतंय. तसे ईश्वरीचे बाबा म्हणतात, हो खूप काही बोलण्यासारखं होतं पण बोलू शकलो नाही. पण या दिवसात कळलं मला वाणी किती महत्वाची असते. सुप्रिया म्हणते, मधल्या काळात तुमच्या घरावर इतकी संकट आलीत, यायचं तर होतच. आणि अंजली ताईंच्या बाळांना हे बघायचं होतं ना. आता सुप्रिया स्वामींच्या मठातून आणलेला प्रसाद सर्वांना देते आणि म्हणते, बाळासाठी आणि त्याच्या आईसाठी आणलाय. त्याची आजी म्हणते, हो तुमच्या प्रसादाचं फळच समजा. इतक्या कॉम्प्लिकेटेड डिलेव्हरी असून पण बाळ बाळंतीण दोघंही सुखरूप आहेत. इकडे नम्रता चांगलीच चिडली आहे. आता या दोघांमध्ये पॅचअप करण्याचा प्रयत्न शुभ करतो, पण नम्रता त्याला शांत बस म्हणतच तिकडून हाकलून लावते. आकाश नमूला समजवू लागतो, अगं तुला आईचा स्वभाव माहितीये ना, मग तू का अशी वागतेस? आता तर नम्रता आणखीनच भडकते आणि म्हणते, मीच चुकतेली दिसतेय का तुम्हाला? चूक खरं तर तुमची आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जिजूंना तिथं थांबवून तुम्ही माझ्यासाठी येऊ शकला असता, पण नाही. तुमच्या आईनं सांगितलं असेल की तू जाऊ नको आणि तुम्ही ते ऐकलात. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी बायको आहे म्हणून तुम्ही माझी बाजू घेतली पाहिजे. आणि जर वेळ पडलीच तर कधीतरी तुमच्या आईच्या विरोधातही उभारलं पाहिजे. तिकडे फूड ऑफिसर्स समोर माझा जो काही अपमान झाला ना, तो बघायला नव्हतात तुम्ही तिथे. इकडे ईश्वरी आई बाबांना घेऊन अंजलीच्या रूम मध्ये येते बाळाला बघायला. आता ते तिच्या तब्येतीबद्दल विचारतात. अंजली म्हणते, हो ठीक आहे. आता सुप्रिया बाळापाशी जाते आणि बाळाला हात लावायच्या आधीच अंजली म्हणते, जरा तुम्ही तुमचे हात सॅनिटायझरनी वॉश करता का, म्हणजे तुम्ही बाहेरून आलात ना. आता ती म्हणते, हा बरोबरच, मी बाळाच्या बघायच्या एक्साइटमेंट मध्ये विसरलेच. आता ती हाताला सॅनिटायझर लावते आणि पुन्हा एकदा बाळाला घ्यायसाठी जाते, तेव्हा अंजली म्हणते, तुम्ही त्याला हात लावू नका, म्हणजे आत्ताच झोपली आहे ना ती, उठली की पुन्हा दंगा करेल म्हणून म्हटलं. आता सुप्रिया तिला समजून घेते. आता ती तिला अंगठी देते आणि म्हणते, आमच्याकडून बाळासाठी छोटीशी भेट. आता अंजली स्पष्ट म्हणते की काय गरज नव्हती, सोनं खूप महाग झालंय ना. पण ईश्वरीचे बाबा म्हणतात, हो तुमचं बरोबर आहे, पण त्या आमच्या भावना आहेत ना. आता आदित्यही सांगतो, अगं ताई त्यांनी खूप मनापासून आणलंय, घे तू. आता मात्र अंजली ती घेते आणि पटकन गादीवर ठेवते. आता सुप्रिया म्हणू लागते, बाळ अगदी गोड सुंदर तुमच्यासारखं झालंय ताई. मात्र अंजली स्पष्ट म्हणते, नाही नाही, ती तर तिच्या वडिलांसारखी झाली, राजेश सारखी. इकडे वल्लरी धुमाळला भेटायला आलीये. तिला सांगतेय, आता ना अर्णवच्या डोक्याचे त्रास जरा कमी झालेत. बाळ बाळंतीन तिचा नवरा आता सगळे घरी आलेत. तसा धुमाळ चिडतो आणि म्हणतो, त्याचं काय, मी काय करू? त्याच्या डोक्याचे ताप जरी कमी झाले असतील आणि वाढले असतील ना, तरी त्यानं माझा पिछा सोडलेला नाहीये. तिचे डिटेक्टिव्ह, पोलीस, खूप लोक माझ्या मागावर आहेत. लपून छपून राहावं लागतंय मला. वल्लरी म्हणते, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मला काय वाटतंय, त्या न्यूजचे जे फोटो आणि डिटेल्स होते ना, ते तुम्ही माझ्याकडे द्यावेत. तसा तो म्हणतो, मला काय मूर्ख समजलं का?
ते मी जर तुम्हाला दिले तर तुम्ही मला मारायलाही मागे पुढे पाहणार नाही. आता मात्र वल्लरी चिडते आणि डायरेक्ट त्याची कॉलर पकडते. आता मात्र धुमाळ चिडतो आणि तिकडून निघून जातो. वल्लरी मात्र म्हणते, धुमाळ, मी मला हव्या असणाऱ्या गोष्टी काहीही करून मिळवतेच. इकडे ईश्वरी आईबाबांना खाली घेऊन आली आणि त्यांना समजावून सांगते. जरा त्या प्रकरणानंतर ना ताईंचा स्वभाव थोडा बदललाय. म्हणजे त्यांना थोडी गलतफहमी झाली आहे ना. ते दोघं समजून घेतात. आता ते सांगू लागतात, अरे मी मगाशी आलो तेव्हा राकेश भेटला आम्हाला. किती नाटकी करतोय तो. ईश्वरी म्हणते, हो ना, त्याचा सगळा प्रकार आम्ही घरच्यांसमोर आणणार होतो, एवढ्यातच त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि सगळंच थांबलं. आता सुप्रिया म्हणते, आम्हालाही तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे त्याच्या बाबतीतली. अगं, तुमच्या घरात खूप प्रॉब्लेम चाललेले, त्यामुळे बाबा बोलायला लागले ना, तरीही आम्ही तुम्हाला ते सांगू शकलो नाही. पण आमच्याकडं राकेशच्या विरोधातला खूप मोठा पुरावा आहे. बाबांचा ज्याने ऍक्सिडेंट केला ना, तो गाडी चालवणारा माणूस राकेश होता. हे ऐकताच ईश्वरी आणि अर्णवला मोठाच धक्का बसतो. तर प्रेक्षक हो, आजचा भाग आपला इथंच संपतो. उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात. आता ईश्वरीच्या आई वडिलांच्या बाबतीत जो प्रकार झाला तो ऐकल्यानंतर अर्णव चांगलाच भडकलाय. आता तो त्यांना शब्द देऊ लागतो, राजेशने जो काही तुम्हाला आम्हाला त्रास दिलाय ना, त्याची फळं त्याला भोगावीच लागणार आहेत. या गोष्टीचं मी प्रॉमिस करतो तुम्हाला. आता ईश्वरी ही म्हणते, हो, त्याला काय आठवत नाहीये ना, म्हणून आम्ही सही समय यायची वाट बघतोय. त्यानंतर आम्ही त्याला अजिबात सोडणार नाहीये. इकडे राजेश अंजली सोबत तिच्या रूम मध्ये झोपलाय, पण तो खालच्या साईडला आहे. अंजली बाळाला घेऊन वरती बेडवर झोपली आहे. आता रात्री अंजलीचं बाळ अचानक रडू लागतं. अंजली मात्र गाढ झोपलेली असते. इकडे राजेश उठलेला दाखवलाय. राजेश बाळाकडे बघून म्हणतोय की बाळ रडतंय, पण ह्या मात्र गाढ झोपलेत. इकडे बाळाच्या आवाजाने ईश्वरी आणि अर्णव पण जागे झालेत. ईश्वरी म्हणतीये, बाळ रडतंय, काय झालं असेल? अर्णव मात्र म्हणतो, ईश्वरी मला भीती वाटतेय. म्हणजे राजेश राजेश तिथं आहे, तो बाळाला काही करणार तर नाही ना? एवढ्यातच इकडे राजेशने उठून बाळाला घेतलंय आणि तो खेळवत खेळवत बाहेरच्या साईडला जातेला दाखवले. आता राजेश बाळाला काही करणार तरी नाही ना? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.